गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुंबईत पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात। लोअर परळ, दादर, अंधेरी परिसरात मुसळधार पाऊस। राज्याच्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी सरकार 41 मद्यनिर्मिती उद्योगांना 328 नवे परवाने देणार। 96 परवाने राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असल्याची माहिती। रोहित पवारांची सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद। संजय शिरसाटांवर 5,000 कोटींचा आरोप। रोहित पवार पत्रकार परिषदेत पुरावे देणार। उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर। कोल्हापुरात अजित पवारांचा जनता दरबार। जिल्हाधिकारी कार्यालयात विकास कामांची आढावा बैठक। मुंबईत येण्यावर जरांगे ठाम। 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रस्थान। आपल्याला शांततेत मुंबईला जायचंय, मनोज जरांगेंचं आवाहन। मराठा समाजाला सरकारने 10% आरक्षण दिलेलं आहे, तरीही लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घेऊ। जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। मराठा समाज ओबीसी प्रवर्गात येऊ शकत नाही, मात्र तसा कोणी प्रयत्न केल्यास ओबीसी समाज आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही। छगन भुजबळांचा जरांगेंना इशारा। 29 जातींचे नव्याने ओबीसी आरक्षणात समावेश, मात्र मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हटलं की येवलेवाल्यांचं पोट दुखतं। मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल। बिहारमधील एसआयआरमध्ये निवडणूक आयोग आणि भाजपची पार्टनरशिप। महाराष्ट्र हरियाणाप्रमाणे बिहारमध्ये मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधींचा हल्लाबोल। मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची तातडीची बैठक। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात बैठकीचं आयोजन। महाराष्ट्रात विधानसभेवेळी 40 ते 42 लाख मतदार वाढले। मतदार याद्या तपासा, मतदान करू देऊ नका, उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। जनतेने आपल्याला का नाकारलं याचा अभ्यास करायचा सोडून विरोधक छाती बडवत बसले। हे कधीच निवडून येणार नाहीत। मतचोरीच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर। महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। तर कर्जमाफीसाठी कमिटी नेमली। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। सातारा जिल्ह्याने कधीही मोगलाई खपवून घेतली नाही। तुम्ही किती मताने निवडून येता हे सर्वांना माहिती। मकरंद पाटील यांचा जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा। महायुतीचा धर्म सगळ्यांनी पाळला पाहिजे। शिवसेनेचाच महापौर बसला पाहिजे असं आम्ही म्हणणार नाही। महायुतीचा महापौर बसला पाहिजे। नाव न घेता श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांवर निशाणा। पंतप्रधान मोदी आज गुजरात दौऱ्यावर। 5,400 कोटींच्या विविध प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी दिवा चिपळूण मेमो गाडीमध्ये प्रवाशांची गर्दी। प्रवाशांचा रेल्वे डब्यात खाली बसून प्रवास। रेल्वे डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी। कोरोनात बंद केलेल्या 17 एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेन 3 वर्षांनंतरही सुरू नाही। सह्याद्री एक्सप्रेस, हुतात्मा एक्सप्रेससह साईनगर शिर्डी पॅसेंजर आणि दादर रत्नागिरी पॅसेंजरचा समावेश। नाशिकमधील गंगापूर धरण 97% भरलं। गंगापूर धरणातून 990 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। 35 लाखांच्या हुंड्यासाठी नवऱ्याने पत्नीला जिवंत जाळलं। उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथील घटना। पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये हत्यारा नवरा जखमी। लालबागच्या राजाच्या मंडळाकडून सुरक्षेत वाढ। 250हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे परिसरात कार्यान्वित। मंडळाकडून सुरक्षेसाठी एआयची ही मदत। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।